तर आज आपल्याला बनवायची आहे म्हैसूर वडी. तर म्हैसूर वडीसाठी काय साहित्य लागणार आहे? साखर, तूप आणि बेसन. तर छान अशी रेसिपी आपल्याकडे बनते. शेवटपर्यंत नक्कीच बघा यूट्यूब फॅमिली. तर बेसन चाळायला याच्यातच घेऊया आपण, म्हणजे खाली खराब वगैरे काहीच होणार नाही. तर काय करायचंय, थोडं थोडं बेसन आपल्याला टाकून घ्यायचंय. का तर याची ना गठुळी वगैरे होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला छान इथं चाळून घ्यायचंय. हे बघा, छान असं बेसन चाळलं जाते. तुम्ही हाताने यूज केलं तरी चालणार आहे. आता मी चमचा वापरते इथं. छान आपल्याला चाळणीने छान असं चाळून घ्यायचंय. ज्यावेळेस सण येतात, काहीतरी आपल्याला गोड खावंसं वाटतं, तर त्यावेळेस आपण काय करायचं, अशी छान मस्त मिठाई बनवायची आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आपली मिठाई. मी नाव सगळ्यात शेवटी सांगणार आहे तुम्हाला. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी पूर्ण बघायची शेवटपर्यंत. तर इथं बघू शकता तुम्ही, छान असं आपलं चाळायचं काम चाललेलं आहे. चाळणी छोटीशी आहे पण चांगली आहे, अगदी मस्त आहे. तर चाळणीने ना मस्त अगदी पीठ आपलं चाळलं जातं, इथं दिसतंय तुम्हाला. आता तुम्हाला बेसन सगळं चाळून झालेलं दिसतंय आणि आपल्याला काय करायचंय, याचा वापर करून छान असं या बेसनामध्ये आपल्याला तूप टाकायचंय आणि जसं जसं तूप आपण टाकत जाऊ ना, तसं तसं फेटून घेत चालायचंय. इथं तूप आहे ना हलकंसं आपण गरम केलेलं आहे. हलकं गरम करून छान असं रेसिपी आपण इथं बनवायला सुरुवात करायची. तर आपल्याला 1 वाटीभर तूप नाही टाकायचंय. तर जसं लागेल तसं आपण टाकून घेणार आहे या बेसनामध्ये. तर इथं दिसतंय तुम्हाला, थोडं थोडं करत टाकून घ्यायचंय. तर थोडंफार खाली सांडतंय पण काहीच हरकत नाही. रेसिपी अगदी छान आपली होते इथं. पूर्ण बेसन मध्ये ना पाण्याचा वगैरे कसलाच वापर न करता फक्त तूप वापरायचंय आपल्याला आणि थोडं थोडं तूप टाकत चालायचंय. सगळ्यात सोपा मेनू आणि सुंदर मेनू, 3च वस्तू लागतात. त्याला काही जास्त सामान लागत नाही. बेसन आहे, साखर आहे आणि छान असं तूप आहे आपल्याकडे. याचा गूळ बनवून घ्यायचा छान असा. याचा गूळ बनवला की छान मस्त आपली बर्फी बनणार आहे. तर बर्फी म्हणजे काय, तर नक्कीच तुम्हाला पुढे कळेल रेसिपी काय आहे आपली. तर चला, नाव सांगूनच टाकूया आपण. एक काम करूया, आपल्याला बनवायची मस्त म्हैसूर पाक. म्हैसूर पाक म्हटलं की सगळ्यांचा आवडता मेनू आहे. तर नक्कीच तुमच्याकडे सुद्धा तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडत असेल असं मला तरी वाटतंय. ही तर रेसिपी नक्कीच छान अशी दिसते. आपण प्रयत्न करतोय. हे बघा, सुंदर आणि सुंदर असं. याची ना गठुळी होऊ द्यायची नाही अजिबात. व्यवस्थित पीठ सगळं तुपामध्ये छान असं भिजून घ्यायचंय आपल्याला. तर इथं दिसतंय तुम्हाला छान आणि छान असं गोळून झालेलं आहे आपलं आणि एकसारखं असं पूर्ण प्रेस केलं ना की छान होतं. अजिबात गठुळी याच्यामध्ये राहिलेली नाही. इथं दिसतंय तुम्हाला. हे बघा, छान असा गोळ आपला तयार झालेला आहे तूप आणि बेसनाचा. तर आपल्याला छान अशी पुढची रेसिपी बघायची लास्ट पर्यंत, कुठेही जाऊ नका. तर चला, गॅस चालू केलेला आहे आपण. गॅस फुल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला साखर. तर जितकं बेसन तितकीच साखर आपल्याला घ्यायची आहे आणि तितकंच पाणी आपल्याला घ्यायचं. तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेते. तर इतकं पाणी आपण टाकायचं. आणि इकडे तूप सुद्धा आपण ठेवलेले आहे. तूप सुद्धा जसं जसं लागेल तसं तसं आपण तूप टाकून घ्यायचंय. तर नक्कीच रेसिपी तुम्हाला आवडणार आहे आजची. तर आपण चमचा असंच ठेवूया थोड्या वेळासाठी. याच्यामध्ये तूप, तिकडं पाणी आणि छान असं हलवायचं काम करायचंय आपल्याला. साखर आणि पाणी मिक्स करायचंय. पूर्ण एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी छान असं हलवून घ्यायचंय. तर नक्की जवळ आपली रेसिपी बघू शकता तुम्ही छान. पाक दिसतोय बघा तुम्हाला, किती सुंदर आणि सुंदर असा पाक तयार झालेला आहे आपला. आणि खूप छान वाटतंय पाक बघायला. बघा तुम्ही, इतका घट्ट आणि सुंदर असा बनतोय. तर अजून एक 5 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला. आणि इकडे ना थोडंसं तूप मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. तर गॅससुद्धा चालू इथं दिसतंय तुम्हाला. आणि तूप थोडंसं आपण छान असं गरम करायला ठेवलेलं आहे. तर नक्कीच तूप गरम करूनच घ्यायचं आहे आपल्याला. थोडं जितकं उकळत राहील तितकं चांगलंच आहे आपल्याला. आणि इकडं छान अशी बनते आपली रेसिपी.
तर पाक सुद्धा इथं बनवून राहिला. छान असं आपण जे बॅटर बनवलंय ते टाकून घ्यायचंय. तर नक्कीच इथं बघू शकता तुम्ही पाकाला खूप छान अशी उकळी आलेली आहे. एकतारी पाक तयार झालेला आहे. करायची स्टार्ट. आपण जे तूप घेतलं ना तर ते सुद्धा असं मधून मधून थोडं थोडं टाकायचंय आपल्याला. तर कलर बघा किती छान असं येत चाललेला आहे. सुंदर कलर येतोय. आणि आपल्याला काय करायचंय थोडं थोडं तूप सुद्धा याच्यामध्ये टाकत राहायचंय. तर इथं बघताय तुम्ही हलवायचं काम चाललेलं आहे आपलं आणि तूप टाकायचं सुद्धा आपल्याला. तर वाटी जितकं तूप उरलेलं आहे तसं तसं आपण टाकायचंय. तर आवाज येतोय तुम्हाला छान असा वास पण छान येऊ राहिला. खमंग असा वास येतोय. छान असं बेसन आपलं भाजलं जातं याच्यामध्ये. बेसन तूप आणि साखर याची रेसिपी आपण इथे बनवतोय. तर म्हैसूर पाक आपण बनवतोय. म्हैसूर पाकासाठी लागणारी रेसिपी नक्कीच तुम्ही बघणार आहे. काय काय सामान लागतंय, साहित्य काय काय लागतंय. पुन्हा आपण तेल टाकायचे. थोडं थोडं तेल टाकत राहायचंय मधून मधून. तेलच म्हणते सॉरी, तूप टाकायचंय आपल्याला. पुन्हा तेलच येते तोंडात तर तूप टाकत राहायचंय मधून मधून. त्याचा बेस दिसतोय तुम्हाला छान असा बेस मस्त तयार होऊ राहिला. तर जितके बलून दिसतात ना तर तितकी सुंदर त्याला जाळी पडत असते. तर असे बलून दिसले पाहिजे कडीने. असं रेसिपी बघा असं छान मस्त सुटायला लागलेले सुंदर आहे बघा. वास सुंदर आणि सुंदर असा वास येतोय. तर पुन्हा थोडं थोडं तेल टाकायचंय. तूप टाकायचंय तूप. तर राहिलेलं तेल सुद्धा तूप आपण टाकून घेतलेले पुन्हा एकदा. आपण इकडे ना हा डब्बा घेणार आहे. डब्याला बटर पेपर हा असा लावून घेणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय छान असं मस्त टाकून घ्यायचं. तर चला गॅस आहे ना आपण बंद करायचंय. आता बऱ्यापैकी छान असं बॅटर झालेलं आहे आपल्याकडे तयार.
तर खूप घट्ट नाही होऊन द्यायचं याला, जास्त घट्ट झाला की ते बनणार नाही. तर इथं छान असं तुम्हाला दिसतंय, तेल पण दिसतंय याच्यातलं. तर खूप गरम आहे अजून, तर आपल्याला याला अजिबात धक्का लावायचा नाही आता. आणि म्हैसूर वडी आपल्याकडे सुंदर अशी बनवून राहिली. तर वरचं बॅटर थोडंसं कढईचं होतं, मी पटकन काढलं आणि टाकून घेतलं. तर नक्कीच तुम्हाला इथं सगळ्यात लास्टला दिसणार आहे. आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं असं ठेवायचंय. हे बघा, त्याला भरपूर तूप सुटलेलं आहे आणि तूप सुटलं की मगच काढून घ्यायचं आपल्याला कढईमधून. तर आपण तेल त्याला सुटू दिलं आणि नंतर आता काढून घेतलेलं आहे. त्याचं स्ट्रक्चर बघा किती सुंदर आणि दिसू राहिलं गोड. तर याला जाळी आता पडायला सुरुवात होते. नक्कीच तुम्हाला कळणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली, मस्त लाईक करा सगळ्या ताईंनी युट्यूब फॅमिलीने. तर आपली म्हैसूर वडी कशी बनणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपला. चला मग म्हैसूर पाक वडी खायला यूट्यूब फॅमिली. कशी वाटली आपली म्हैसूर पाकची वडी? चला सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय. बाय बाय यूट्यूब फॅमिली. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण भेटूया. बाय बाय.